मध्ये 10 पैकी 9 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला आहे। राष्ट्रवादी भाजप आणि शेकाप विरोधात शिवसेनेनं ही दमदार कामगिरी केलेली आहे। 10 पैकी 9 जागांवर शिवसेनेचे सदस्य हे निवडून आलेले आहेत। मतदारसंघात तुम्ही 10 पैकी 9 सीट जिंकला। मैं हूं डॉन। यस। आता आज खरं सांगू का, अनेकांनी गमजा मारल्या, पण आता माझ्या मतदारसंघ किंवा रायगडच्या मैं हूं डॉन, मीच डॉन आता हे इतरांना पण कळलं असेल, त्याचे त्यांना आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं। आणि यानंतर एक वेगळी आणि धक्कादायक बातमी। पंजाबच्या तरण तारणच्या कॉलेजमध्ये धक्कादायक घटना घडली। कॉलेजच्या वर्गात विद्यार्थ्यांना मैत्रिणीवरच गोळी झाडली। मैत्रिणीवर गोळी झाडल्यानंतर स्वतःच्या डोक्यात देखील त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे। वर्गातली ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमुळे उघडकीस आलेली आहे। ही दृश्य कदाचित तुम्हाला विचलित करू शकतात। पंजाबमधली ही सगळी घटना आहे। आधी त्यानं मैत्रिणीला गोळी घालून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःच्या डोक्यावर देखील गोळी झाडून त्यानं आत्महत्या केलेली आहे। दरम्यान ही घटना नेमकी का घडली, या पाठीमागे काय नेमकं कारण आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही। याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा येऊयात जिल्हा परिषदांच्या निकालाकडे। चंद्रपूरच्या महापालिकांमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे हे वडेट्टीवारांच्या घरी पोहोचलेत। महापौरपदासाठी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये महत्त्वाची बैठक होतीये। काँग्रेस नेते सुनील केदार हे देखील वडेट्टीवारांच्या घरी उपस्थित आहेत। चंद्रपूर महापालिकेत महापौर काँग्रेसचा की ठाकरेंच्या शिवसेनेचा यावर सध्या खलबतं सुरू असल्याची माहिती मिळते।